ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानमधील 9 ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवरील शेकडो दहशतवादी मारल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झालं आणि गुरुवारी पाकिस्ताननं सुद्धा भारताच्या विरुद्ध आगळीक सुरू केली। पाकिस्तानची वाढती आगळीक पाहता भारताच्या केंद्र सरकारने लष्कराला खुला हात देत लष्करी कारवाईला सुरुवात झाली। गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून भारतातील काही भागांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले करण्यात आले। मात्र भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आणि भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या या कुरापतींना हाणून पाडलं। भारतानं हे ड्रोनचे हल्ले निष्प्रभ ठरवले आणि त्यानंतर भारताकडून पाकिस्तानमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात आले। सीमेच्या दोन्ही बाजूला काही भागांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्याचं दृश्य पाहायला मिळालं, तर अनेक भागांमधून मोठमोठ्याने स्फोटांचे गोळीबारांचे आवाज सुद्धा समोर येत होते। नेमकं गुरुवारी मध्यरात्री घडलं काय आणि भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीत आत्ताची स्थिती काय आहे याचे सर्व अपडेट्स अगदी सोप्या आणि समजतील अशा शब्दात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। पाकिस्ताननं गुरुवारी आगळीक करत भारतीय लष्कराच्या काही ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला। भारतानं अर्थातच पाकिस्तानचे हे हल्ले परतावून लावले। श्रीनगर, चंदीगड, भुज अशा ठिकाणांचा यात समावेश आहे। भारतीय परराष्ट्र विभागानं या संदर्भात दुपारी निवेदन जारी करून माहिती सुद्धा दिली। त्यानंतर सीमेच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आला। संध्याकाळी उशिरा पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच LOC जवळ गोळीबार करण्यात आला, ज्याला सुद्धा भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। भारतानं पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्या आणि यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला। पाकिस्ताननं भारतातील 15 शहरांना लक्ष्य करून मिसाईल टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र भारतानं पूर्ण तयारीनिशी हे मिसाईल हवेतच उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानचा मनसुबा पूर्ण होऊ दिला नाही। मात्र रात्रभर सीमेपलीकडून पाकिस्तान लष्कर सातत्याने गोळीबार सुद्धा करत होतं। 8 मे रोजी पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर मधील एकूण 8 ठिकाणांना लक्ष्य करत मिसाईल टाकण्यात आले होते। यात सतवारी, सांबा, आरेसपुरा आणि अर्निया या ठिकाणांचा सुद्धा समावेश होता। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे मिसाईल वेळीच शोधून ते हवेतच उद्ध्वस्त केले। भारतीय हवाई दलानं यासाठी भारताची इंटिग्रेटेड काउंटर US ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीम लॉन्च केली। त्यात शत्रूच्या मिसाईलचा अचूक लक्ष्यभेद करणारी S-400 सुदर्शन ही यंत्रणा आहे। बराक 8 MRSAM आणि भारतीय बनावटीच्या आकाश यंत्रणेचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। भारतातून हवाई हद्दीला पूर्ण संरक्षित करण्यासाठी भारतीय हवाई दलाचे प्रयत्न यशस्वी ठरलेत। दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून देशभरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आला होता। जसं की जम्मूमध्ये गुरुवारी संध्याकाळी पूर्णतः ब्लॅकआउट झाला होता। काही प्रत्यक्षदर्शींनी ड्रोन आणि मिसाईल पाहिल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलेले आहे। काही भागात पाकिस्तानचे मिसाईल पाडल्याचे मोठे आवाज सुद्धा स्थानिकांनी ऐकले होते। पाकिस्तानकडून जम्मू विमानतळाला लक्ष्य करण्यात आलं होतं, अशीही माहिती आता समोर आली आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून जम्मू पोलिसांनी स्थानिकांना ब्लॅकआउट काळात सर्व प्रकारचे दिवे बंद ठेवा आणि घरात राहा असं आवाहन केले। आवश्यकता नसताना गाडीने प्रवास न करण्याचे निर्देश सुद्धा जारी करण्यात आले। दरम्यान याच वेळी पाकिस्तानकडून जम्मूच्या अखनूर, राजौरी आणि पुंछ जिल्ह्यातील काही ठिकाणांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झाला। एकीकडे भारतीय हवाई दलाकडून हे हल्ले परतवून लावले जात असताना दुसरीकडे श्रीनगर विमानतळावर हाय अलर्ट देण्यात आला। विमानतळ सुरक्षा व्यवस्था ऍक्टिव्हेट करण्यात आली होती। श्रीनगरमध्येही रात्री 10च्या सुमारास ब्लॅकआउट झाला होता। दरम्यान पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट आणि सायरन अलर्ट देण्यात आले होते। पंजाबमध्ये अमृतसर, जलंधर, गुरदासपूर, तरन, होशियारपूर, पठाणकोट, फिरोजपूर, फजिल्का आणि चंदीगड या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात आल्या। मोहाली आणि बाजूच्या पंचकुलामध्येही ब्लॅकआउट करण्यात आले होते। तर गुजरातमध्ये कच्छ आणि आसपासच्या भागात म्हणजे सीमारेषेच्या जवळच्या भागांमध्ये विशेषतः ब्लॅकआउट झाले होते। रात्री 9च्या सुमारास पाकिस्तानकडून सर्वात मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। राजस्थानच्या जैसलमेर आणि बिकानेरमध्ये अनेक स्थानिकांनी आकाशात ड्रोन आणि मिसाईल पाहिले असा दावा केला जातोय। या भागातही भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाईल हवेतच उद्ध्वस्त केली। राजस्थानमध्ये रात्री 9च्या सुमारास पाकिस्तानचे ड्रोन दिसायला सुरुवात झाली होती। हे पाकिस्तानचेच ड्रोन होते, त्यांचा माग घेऊन ते यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आले आहेत अशी माहिती एका BSF अधिकाऱ्याने दिली होती।
यात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. राजस्थानमधील हे ड्रोन हल्ले रात्री 11 पर्यंत चालूच होते अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान या काळामध्ये गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. सीआरपीएफ, बीएसएफ आणि एसएसबी या दलांच्या महासंचालकांशी अमित शहा यांनी चर्चा केली. सीमा भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांनी उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक पोलीस व प्रशासनालाही कोणतीही आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व मदत करू असेही आदेश दिले. अमित शहा यांनी सीआयएसएफच्या प्रमुखांशी सुद्धा चर्चा केली असून या भागांमधील विमानतळांवरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची आगळीक पदोपदी वाढत चाललेली दिसतेय. पाकिस्ताननं 6 आणि 7 मेला पूंछ राजौरीमधील भागांमध्ये केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भारतातील निष्पाप 15 नागरिकांचा सुद्धा मृत्यू झालाय, तर 59 जण हे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती ही काल म्हणजेच गुरुवारी 8 मे 2025ला समोर आली होती. त्यानंतर 8 मेच्या मध्यरात्री पुन्हा एकदा ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांच्या माध्यमातून पाकिस्ताननं भारताला चिथवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय आणि यापुढे सुद्धा जर वेळ आली तर आम्ही थांबणार नाही असा इशारा भारतीय केंद्र सरकारनं पाकिस्तानला दिलाय. या सगळ्यामध्ये जागतिक स्तरावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. मात्र सध्याची परिस्थिती तणावपूर्ण आहे, हे टाळता येणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.comच्या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.